नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या म्हणजे एका निर्णायक क्षणावर बोलणार आहोत. हो, छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान यांच्यातला प्रतापगडचा संघर्ष. अगदी. हा फक्त दोन लोकांचा लढा नव्हता, नाही का? अजिबात नाही. दोन विचारसरणी होत्या, दोन मोठी ध्येय होती जी एकमेकांना भिडली. आणि यासाठी आपण काही नोंदी, विशेषतः प्रतापगड, छत्रपती शिवाजी आणि अफझल खान संघर्ष यातले संदर्भ वापरणार आहोत. हो, आणि इतर समकालीन साधनं पण. आपला उद्देश काय आहे? तर यामागची राजकीय गणितं समजून घेणं. दोन्ही बाजूंच्या युक्त्या म्हणजे रणनीती काय होती. बरोबर. आणि तो निर्णायक क्षण, त्याचे परिणाम काय झाले, हे सगळं आपल्याला आज बघायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. हां, तर पार्श्वभूमी काय होती? 17वं शतक. आदिलशाहीची अवस्था तशी फार चांगली नव्हती, बरोबर? हो, म्हणजे आतून पोखरलेली होती. गटबाजी होती, मुघलांची आक्रमणं चालू होती. आणि वारसा हक्काचे प्रश्न पण होतेच. अगदी. आणि अशा वेळेस शिवाजी महाराजांचा उदय झाला, हिंदवी स्वराज्य संकल्पना घेऊन. तोरणा, राजगड आणि मग महत्वाचं म्हणजे जावळी. हो, जावळी विजय महत्वाचा ठरला. हे आदिलशाहीला थेट आव्हान होतं. त्यामुळे संघर्ष तर होणारच होता. आणि मग आदिलशाही दरबाराने विचार केला की महाराजांचा बंदोबस्त करायला हवा. अगदी. आणि त्यासाठी निवड झाली अफझल खानाची. अनुभवी सरदार. अनुभवी, पण त्याची ओळख क्रूर आणि कपटी अशी होती. त्याने आधी पण विश्वासघात केलेला. कस्तुरी रंगाचा वधाचा संदर्भ आहे ना. हो, म्हणजे भेटीत विश्वासघाताने मारणे ही त्याची पद्धत होती. आदिलशाहीला वाटलं हाच माणूस महाराजांना थांबवेल. आणि खानाने सुरुवात पण तशीच केली, म्हणजे दहशत पसरवून. बरोबर. तुळजापूर, पंढरपूर तिथली मंदिरे उद्ध्वस्त केली. हा फक्त विध्वंस नव्हता, महाराजांना भावनिकदृष्ट्या डिवचण्याचा प्रयत्न होता. हो, त्यांना खुल्या मैदानात आणायचा प्रयत्न. एक प्रकारचा मानसिक दबाव. वाईला मोठा तळ ठोकला होता त्याने. पण महाराज या दबावाला बळी नाही पडले. इथेच त्यांची खरी रणनीती सुरू होते. अगदी. थंड डोक्याने त्यांनी विचार केला. रणांगण निवडलं, प्रतापगड आणि जावळीचं जंगल. खानाच्या मोठ्या फौजेसाठी गैरसोयीचं. एकदम. आणि मराठ्यांच्या गनिमी काव्यासाठी सर्वोत्तम. पण फक्त जागा नाही निवडली, त्यांनी मुत्सद्देगिरी पण वापरली. वकील पाठवले. पंताजी गोपीनाथ बोकील. फार हुशारीने हे काम केलं गेलं. खानाला असं वाटायला लावलं की महाराज घाबरलेत. हो, आणि त्याचवेळी त्याचा खरा हेतू काय आहे हे पण काढून घेतलं. त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीला याला तयार करणं हेच मोठं यश होतं. म्हणजे डिप्लोमॅटिक विक्ट्री होती ती एक प्रकारची. नक्कीच. आणि दुसरीकडे लष्करी सापळा तयार होता. नेतोजी पालकर एका बाजूला, आंबेनळी घाटात. तर मोरोपंत पिंगळे पार घाटात. आणि मावळे तर जंगलात दबा धरून बसलेलेच. हो. आणि संवाद कसा साधणार? तर गडावरच्या तोफांच्या आवाजाने. तो इशारा होता. महाराजांनी पर्यायी योजना पण तयार ठेवली होती ना, म्हणजे काही दगाफटका झाला तर. हो, स्वराज्याचा कारभार कसा चालेल याच्या सूचना पण दिल्या होत्या. म्हणजे तयारी चोख होती. आणि मग आली ती भेटीची वेळ. 10 नोव्हेंबर 1659. प्रतापगडाच्या पायथ्याशी जनीच्या टेंबावर शामियाना उभारला होता. नियम ठरले होते. मोजके अंगरक्षक. महाराज पूर्ण तयारीत होते. अंगात चिलखत, डोक्यावर शिरस्त्राण. आणि शस्त्र ती लपवलेली. हो, वाघणख आणि बिचवा. सोबत जीवा महाला आणि संभाजी कावजी. भेटीच्या वेळी काय झालं? खान उंच आणि ताकदवान होता. त्याने महाराजांना आलिंगन देताना दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी कटेरीने वार केला. पण चिलखत होता अंगात. हो, त्यामुळे महाराज बचावले. आणि हा दगा बघताच महाराजांनी लगेच म्हणजे क्षणार्धात वाघनखांचा वापर केला. हो, खानाचं पोट फाडलं आणि बिचवाही खुपसला. खान ओरडला, दगा दगा. आणि मग त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा धावून आला. पण जीवा महाला तयारच होते. एका वारात त्यांनी सय्यद बंडाला संपवलं. आणि म्हणूनच ती म्हण आहे, होता जीवा म्हणून वाचला शिवा. बरोबर. जखमी खानाला पालखीतून नेण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा संभाजी कावजीने संभाजी कावजीने पालखी अडवली आणि खानाचं शीर धडावेगळं केलं. आणि मग ठरल्याप्रमाणे इशारा झाला. गडावरून तोफांचा आवाज. मराठा सैन्यासाठी हल्ला सुरू करण्याचा संकेत. पण या भेटीवरून एक वाद नेहमी असतो. पहिला वार कोणी केला? हा महत्वाचा मुद्दा आहे. आपली जी साधनं आहेत म्हणजे सभासद बखर, शिवभारत आणि जदुनाथ सरकारांसारखे इतिहासकार पण. हो, त्यांच्या मते पहिला वार खानानेच केला. महाराजांची कृती ही आत्मसंरक्षणार्थ होती. प्रतिबंधात्मक खून असंही म्हटलंय. हो, सुरुवातीला काही ब्रिटिश नोंदींमध्ये महाराजांवर विश्वासघाताचा आरोप होता, पण नंतरच्या संशोधनात ते मत बदललं. बरं.
तोफांचा आवाज झाल्यावर काय झालं? मग काय, जंगलात जे सैन्य लपलं होतं त्यांनी खानाच्या सैन्यावर तुटून हल्ला केला. नेतृत्व तर गेलं होतं खानाचं. हो, सैन्य गोंधळलेलं, सैरावेरा पळू लागलं. मराठ्यांनी योजनाबद्ध हल्ले केले. आणि नेतोजी पालकरांनी वाईच्या छावणीवर पण हल्ला केला ना? अगदी, तिकडे पण धुळधाण उडवली. ही काही पारंपरिक लढाई नव्हती, हा एक यशस्वी सापळा होता. प्रचंड नुकसान झालं आदिलशाहीचं. हो, सुमारे 5,000 सैनिक मारले गेले असं म्हणतात. हजारो युद्धकैदी बनले. आणि मराठ्यांना लूट पण खूप मिळाली असेल. प्रचंड. हत्ती, घोडे, उंट, तोफा, खजिना, अमाप लूट मिळाली. पण महत्वाचं म्हणजे महाराजांनी युद्धकैद्यांना चांगली वागणूक दिली. या विजयाचे परिणाम काय झाले? मोठे परिणाम झाले असणार. खूप मोठे. स्वराज्याचा प्रदेश जवळपास दुप्पट झाला. पन्हाळ्यासारखे किल्ले मिळाले. आर्थिक आणि लष्करी बळ वाढलं. हो, मिळालेल्या लुटीचा खूप उपयोग झाला. पण त्याहून महत्वाचं म्हणजे राजकीय परिणाम. महाराजांची प्रतिष्ठा वाढली. देशभर आदिलशाहीला जबरदस्त धक्का बसला आणि मराठा सत्तेचा राष्ट्रीय पातळीवर उदय झाला असं म्हणायला हरकत नाही. ही एक प्रकारे यशाची साखळी सुरू झाली. या घटनेची आठवण म्हणून आजही तिथे अफझलखानाची कबर आहे ना? हो, प्रतापगडाच्या पैथ्याशी. ती कोणी बांधली यावर मतभेद आहेत. काही म्हणतात महाराजांनी उदारपणे बांधली, काही म्हणतात नंतर बांधली गेली. हो, आणि अलीकडे त्यावरून वाद पण झाला होता. म्हणजे कबरीभोवतीचं बांधकाम, उदात्तीकरणाचे आरोप. आणि मग 2022 मध्ये त्यावर कारवाई पण झाली. बरोबर. यातून दिसतं की इतिहासाच्या स्मृती आणि आजचं राजकारण यांचा संबंध कसा असतो. म्हणजे थोडक्यात प्रतापगडचा विजय हा फक्त लष्करी विजय नव्हता. अजिबात नाही. तो महाराजांची रणनीती, दूरदृष्टी आणि एका नव्या सत्तेच्या उदयाचा पुरावा होता. या विजयाने मराठा साम्राज्याच्या विस्ताराचा पाया घातला. अगदी. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. कोणता? की या विजयानंतर महाराजांनी जी त्रिसूत्री मोहीम हाती घेतली, म्हणजे एकाच वेळी 3 दिशांनी प्रदेश जिंकण्यास सुरुवात केली. हां, ती वेगवान मोहीम होती. तर त्यामागे फक्त लष्करी उत्साह आणि मिळालेली लूट हेच कारण होतं? की त्या विस्ताराला यशस्वी करण्यासाठी आणखी काही सखोल प्रशासकीय आणि आर्थिक नियोजन पण होतं? ज्याचा तपशील कदाचित आपल्याला आज पूर्णपणे माहीत नाही. बरोबर. यावर नक्कीच विचार करायला हवा.